नाही, त्यांना देव चांगली वाट गवसत नाही. देव कसा लावतो हा गंधारीने लावतो. त्याला तिकडे स्वर्ग आहे काय त्याला? नाही नाही नाही. त्याला स्वर्गातली वाट नाही. वाईट काम करणाऱ्याला कुठला स्वर्ग आलाय? वाईट नातनाला कोले कुत्रे हे ह्या जन्मात नाही त्या जन्मात नाही त्या, पण त्याला ती फेड आहे. खरंय 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 खरंय. ती चांगली नाही त्याला फेड. आणि आपण चांगलं बाबा, आपल्याला चांगल्या नीती राहिली की त्याला चांगली. बरं आता हे चिटकी बिटकी म्हणते ते खरंय का? चिटकीचं खरंय. चिटकीचं म्हणजे चिटकी काय प्रकार आहे चिटकी नावाचा? माहिती ती चिटकीचं म्हणजे काय असतंय ते? ते काय करायचं, आम्ही बारीक असत ना, हा, आणि आमच्या देखत देखत झालेली बरं का. हा 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 हा. आता खळे असत, पहिल्या मोळण्या घाली. 8-8 रोज आमच्या बापाची मोळणी, 8-8 रोज 2-2 चुल्या लागत होत्या. आणि घालत मोडायला. आणि ती खोटी बाई जी असेल ना, ती इरी कवा मोडायला घालीत नाही. आणि जी चुल्यावाले असन ती त्यांचे खळे बघून मोड्यावर घालते. आमच्या देखत झालेलं इथे. म्हणजे जास्त ज्याची सुडी त्याच्या बरोबर घालायचं मोडायला, त्यांच्या बरोबर त्यांचं घालून द्यायचं, आपलं खळ करून ठेवायचं. जरी मोड्या नाही घाल तरी खळ टाईट व्हायचं. आणि त्यांची त्या लई बडाव्याची मोळणी घातली आपली घालायची. आणि त्यांची पहिल्या वावडी असत, त्यांच्या वावड्या लावली की आमच्या खुद बापाचं झाले. म्हणजे काय कसं काय होत होतं नेमकं? नदी बी असून द्या तुमची तरी बी ते जाणं जाते. म्हणजे कुठं जात होते धान्य? ते नेहणाराकडं. चिटकीवाल्याच्या खाळ्यात धान्य जायचं त्या दुसऱ्या खाळ्यावाल्याचं. आमच्या बापाचं खेळ 2-2 सोड्या लागत. आणि 20-25 बाई मोडाय. आणि 4-4 रोज 5-5 रोज मोडणी जाईल. खोळ तेवढ्या बरोबर लागू कंचाचं. त्याच्या 2-2 पाता धरी, ज्याच्या पाताला 7 बैल, त्याच्या पाताला 9 बैल, आणि 2 मध्ये तेवढा, आणि त्या तेवढ्याला पाता धरी. आता आमच्या खुद बापाचं झालेलं आहे मन सांगते. आता मोड 2 सोड्या होत्या. मोड बाया 25-25, 30-30 बाई. आणि खळ मोठं करायचं, मोड मोडायचं झालं मग काय करायचं, मोडणी झाली की बेळा बांधायचा चौकून पेंड्याचा. मग त्याला उचक बडवायचं, त्याला मग ती आरती करायची, दळून आणायचं, फळं करायचे, निवद करायचे, त्या मांडायच्या तिथं खळ्याला. मग देवगुण आपल्या आपल्या शेजानी मांडायच्या आपलं. आणि मग त्याला तांबडा लावायचा, हळद कुकू लावायचं, आणि ती आरती मांडायची, ते फळं मांडायचे, 4 लेकरं बोलवायचे, आपल्या खळ्यावर जीव घालायचे. आणि त्याच्या मग पाता धरून अगोदर आरती करायची. थोडं थोडं जीव घालायचे, 5 जणी पुरी सुरी घालायच्या. अगर बाया येऊ 5 जणी पुरी सापडून ते जीव घालायच्या, तवा उपनाया वावडी लावायची. मग आता एवढा देवदेव केल्यावर चिटकी काय चलत नसेल का? चलत होती तरी बी चलत होती. देवदेव करून चढली तर. आणि मग घातलं मोड्या. आता तुमचं माझंच सांगत, आता माझ्या कळण्याच सांगत. आता आमच्या 2 चुड्या लागत आमच्या बापाच्या. 2 चुड्या असल्यावर मोड. आता भलं खोळ दांडग करीत आणि मोळण्या घातल्या, मोड पाता घातल्या, 2-2 पाता 9-9 बायलाच्या. आणि वावड्या लावल्या. आमच्या वावड्या लावल्या की तिकड वावड्या लांब बर का, म्हणजे चितपटीकड आम्ही आणि तुमच्या दर्याकड लय मोठं अंतर होतं लांबट. मग तरी बी सांगते ना तुम्हाला. चितपटी सारखे आमचे होतं तर माण्याच्या इतकं, आणि तुमच्या दर्या इकडे या काटकराच्या दर्या इतकं त्यांचं होतं. म्हणजे 2 किलोमीटर अंतर आहे. शेत बाजू म्हणायचं. आणि मग ओपणीच पाठी देतो आम्ही लहान लहान आमच्या नाही कळण्याचं म्हणायचं. आणि ओपणीच येतंय, ओपणीच येतंय तर जाणेच पडाना, ओपणीच येतंय जाणेच. आता काय करा बाबा. आणि रास्त बियाच्या बाजरी मोठे मोठे टिपऱ्याची कंच खोळ भरलोय. 20-25-40 बायाने मोळलंय आमच्या बापाचं. आणि कसं काय झालंय बाबा. आणि 1 खळ होत आमच्या उपनीचे, आणि तिथे तर सोडी नाही काहीच नाही.
आपलं उलच बाचक बचक असं नाही तर कंच कुठं गोळा करून ठेवलेले असत. हम्म हम्म आमच्या उपनीच्या आणि तिच्या गाड्या कशी गावात करतो. हम्म 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 हम्म. माझ्या कळण्यात झालेलं. पण त्याला काय म्हणावी येत नसेल आपल्याला. कसं म्हणावं आणि कोण्या काय तोंडाने आपण काय म्हणावं? बघायचं? कोण्या तोंडाने म्हणावा? कोण्या तोंडाने म्हणायचं? आता खालून कसत पण ते मरणाने चांगलं मरत नाही. चिटकीवालं. हा. पण आपण कसं समजायचं की आपलं धान्य ती त्याच्यात खळ्यावर गेलंय म्हणून? कळत म्हणजे मग माहिती होता झाल्यावर कळत ना. का धान्याला काय रंग बिंग लावायचा आपल्या धान्याला? हा, आपल्या धान्यात काहीतरी टाकायचं, रंग लावायचा आणि असं. आपलं गोड बोलून बघायला जायचं. म्हणजे आपण कलर लगेच आपले दिसते तिथं. रंग लावलेला त्याच्या धान्यात आलं की म्हणायचं ह्याने आपलं. गेलं. हम्म हम्म आणि ह्यालाच येत हम्म 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 आमची परिस्थिती जिथली होती. हम्म हम्म हम्म. आणि तसलं शिकायसाठी काय करावं लागतं? अवघड विद्या असेल ती. जे बिन बापानी कमिलेलं त्यांनी शिकावा. हा, ते तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हम्म. पण हे शिकायला बी काही तर आसपास कोणी शिकणार नसन जवळ असली विद्या. आपल्या इथं होते बरं का, हम्म हम्म पण हम्म. गेले. ते शिकणार मेले म्हणायचं ते. पण आता त्यांच्या मोर फांद्याला शिकले का काय करत आपल्या इथं होते ना. हम्म हम्म हम्म. होते. मोठं शिक्षण बी अवघड असं ना ह्याच. बघा आता मग अवघड नाही तर काय सोपं असतं काय. आता हे असल्या आगुरी काम करायचं म्हणल्यावर. आणि आगुरी कामाचं हम्म त्याचं चांगलं होत नाही. हम्म हम्म हम्म. ते कस तरी तरपी त्याला आळे किडे, त्याला कस तरी कुठं कुंकड काय होईल म्हणून त्याचा भरवसा लागत नाही. त्याला फेड येते म्हणजे येते. आगुरी विद्या शिकायची म्हणल्या शिक्षण बी आगुरीच असन. मग त्याला काहीतरी वेगळंच काहीतरी करावं लागत असेल. आगुरी असल्यावर आगुरी शिकत काय. हम्म हम्म हम्म. आणि मग त्याचं नीट मरणाने मरत काय ते. खरंय खरंय खरंय. ते जनावराची गत तरी बरी होती. हम्म हम्म हम्म. त्या जनावराच्या गतीच्या मोगली गत होती त्याची जतानी मरतानी. मरतानी. पण ते शिकतानी बी त्याला काय असे मंत्र तंत्र नसते. मंत्र आता त्याच्या जीवाला ठोक, हम्म आपल्याला काय ठोक. पण ते मरणाने चांगलं मरत नाही. आणि त्यांचं पुरवाल्या त्यांना येत नाही. हम्म हम्म. आपलं नेलेलं त्यांना पुरत नाही आणि त्यांच्या अंगी लागत नाही. ते टकारी बामटी म्हणलं की त्याला फेड हाय, पण कशी हाय हम्म. ह्या जन्मात नाही दुसऱ्या जन्मात पण फेड हाय. आणि म्हणते ते कवडी वर्ग त्याला खासाठी खावा लागतो. खरंय का ते? ते बी चांगलं आहे, हा, ते बी खरं आहे. असं म्हणतात की त्या माणसाला कवडी वर्ग खावा लागतो ते शिकायसाठी. तेव्हा ते चलत आहे. हा, ते बी खरं आहे. ते बी ऐकून आहे. हम्म हम्म हम्म. ऐकून म्हणजे असं आपल्या जुन्या माणसाचं ऐकलेलं आहे. हा ना हा ना हा ना. हा. त्याच्याशिवाय म्हणले ते इद्यात चलत नाही, पूर्णच होत नाही शिक्षण त्याच्याशिवाय. ते खाल्ल्याशी हा, मग किती अवघड आहे हे. आणि मग ते अवघड कमन करायचं. हम्म हम्म कमन हम्म. करायचं मग काय ते खायचं कमन. हा हा हा. आणि ते खाल्लं लोकांचं वाटोळ करायचं म्हणल्यावर मग आपण नीट होतं. खरंय 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 खरंय. आपलं कसं नीट होईल? हम्म आपलं त्याच्यापासून चौपट होतं. हम्म हम्म हम्म. लोकांचं खाणाराचं चांगलं होत नाही. त्याला चांगलं मरण येत नाही. त्यांना देव चांगली वाट गवसत नाही. देव कसा लावतो? हा गंधारीने लावतो. हम्म हम्म हम्म. त्याला तिकडे स्वर्ग आहे काय? त्याला नाही नाही नाही. त्याला स्वर्गातली वाट नाही. वाईट काम करणाऱ्याला कुठला स्वर्ग आलाय? वाईट म्हटलं कोले कुत्रे हे ह्या जन्मात नाही त्या जन्मात नाही त्या, हम्म हम्म पण हम्म. त्याला ती फेड आहे. खरंय 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 खरंय. ती चांगली नाही त्याला फेड. हम्म आणि आपण चांगलं वागा, आपल्याला चांगल्या नीती राहिली की त्याला चांगलीच जागा आहे वरी. हम्म हम्म हम्म. त्याला निर्मळ जागा. आपण घाण वागले आपल्याला काय जागा चांगली काय मग? खरंय खरंय खरंय. तुम्ही घाण वागा त्याला जागा कसली? घाणच जागा येणार ना त्याला. हा, आणि आपल्या नीतीने राहा हम्म. त्याला जागा कसली? खरंय खरंय.